तर जोरदार टाळणी स्वागत करूया अमरावतीवरून येत असलेले देसी बॉडी बिल्डर रोशन भजनकर यांचं. तुम्हाला सांगतो रोशन, हे सगळं पाहून ना मेहनत आणि नशीब याचं कोलॅबरेशन काय असतं ते आता मला दिसतंय. इथे लपत कामाला गेलो 2 दिवस माहीत नव्हतं बाबाले का मी हमाली काम करू राहिलो म्हणून. पण तिसऱ्या दिवशी जसं माहीत पडलं होतं तो मायबाबांना सगळ्यात पहिले झोडपलं मला धरून. तुले हमाली काम कोण सांगितलं म्हणे करायला. घरी आलो आणि मी असं हातपाय वगैरे धुतले आणि बस असं बॅग मधलं सामान वगैरे काढून राहिलो होतो. तेवढ्या याच्यात माझी पोरगी म्हणजे बाबा तुम्हाला टीव्हीवर जावं लागते म्हणे. टीव्हीवर जावं लागते म्हटलं कहून आहे. नाही म्हणे मला टीव्हीवर पाहायचं आहे म्हणे तुम्हाला. मी एकदम म्हणजे विचार एवढं डोक्यात नव्हती घेतली गोष्ट. पण ते माझ्या पोरीनं 2-3 दिवस मला तेच गोष्ट सांगितलं. ठीक आहे म्हटलं एक दिवस टीव्हीवर जाईनच म्हटलं. मला 1 हप्ता लागला होता गेम समजायला. काय झालं होतं माहिती, एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी लोक सांगून म्हणजे राहणं तेच मोठं टप होतं सध्या. कारण की एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी राहणं, बोलणं, त्याचं भांडणं हे लय मोठी गोष्ट होतं. मला तर शो माहित नव्हता. पण आता 16 वर्ष झाले, फक्त 3.5 भाव आहे. आणि मी म्हटलं एवढ्या वर्षात आपली मंगनी किती दूर चालली गेली. 5 रुपये व्हायला पाहिजे नव्हतं आपल्याला भाव, पण आम्हाला 5 रुपये भाव नाही भेटला. पैसा काय आज उद्या कमवूनच घेऊ, पण इज्जत हे सगळ्यात मोठी धन आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित असलेला शो म्हणजे बिग बॉस मराठी. या शो मध्ये आपले अमरावतीचे रोशन भजनकर यांनी जाऊन संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले. मनच नव्हे तर बिग बॉसच्या घरातील सर्व दर्शकांचे सुद्धा मन जिंकले. जिंकू शकले नाहीत, मात्र एक वेगळी छाप आपल्या अमरावतीची त्यांनी मुंबईपर्यंत नेऊन पोहोचवली. असेच आपले रोशन भजनकर आज आपल्या सोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपलं खूप स्वागत आहे. धन्यवाद दादा. सर्वात प्रथम आपलं खूप खूप अभिनंदन. दादा काय सांगाल, रोशन भजनकर हे आता कोण आहे सर्वांना माहित आहे, पण रोशन भजनकरचा प्रवास कुठून चालू झाला? म्हणजे मायावाला तर प्रवास असा झाला का मी लहानपणीपासून हॉटेलमध्ये काम करायचा. जसे आता उन्हाळ्यात शाळेची सुट्ट्या लागते तर मी गावागिवाला जाऊ मामाच्या. परिस्थिती खराब होती आमची. बाबा फक्त एकटे कमावणेवाले होते. आम्ही 2 भाऊ आणि 1 बहीण आणि आई, म्हणजे आम्ही 4 जणांचा परिवार होता, 5 जणांचा. तर बाबा हमाली करायचे काम, तर एवढे सारे पैसे नाही यायचे घरात. एवढे जणाले मॅनेज नाही होत जाय. तर मी त्या टाइमले आमचे घरचे लोक काम गिमाल नाही म्हणे, कामाला जा असं जा तुमच्या मनानं. तर मी त्या टाइमले हॉटेलचं काम करू. जसं हॉटेलमध्ये प्लेटा धुणं किंवा आपल्या चायचे कप राहते ते धुणं. त्यावेळेस मला 30 रुपये का 20 रुपये रोज पडे 12 घंट्याचा. आणि इथे उन्हाळ्याच्या सुट्टीत करो. आणि नंतर शिकलो तो 10वी पर्यंत शिकलो. त्याच्यानंतर 10वी नापास झालं. मग विचार आला का नाही आता शिक्षणामध्ये एवढं मन नव्हतं, तर आपण म्हटलं चला आपण दुसरं काम करावं आता काहीतरी. तर बाबा संग हमाली काम करायचे, तर बाबाचा डब्बा घेऊन जायचो मी कामावर. मला ते आवडायचं हमाली काम. आणि एक अंदरून वेगळंच होतं एनर्जी का नाही आपण काहीतरी हमाली काम करावं, बाबाला सपोर्ट करावं. आणि एक वेळा मी गेलो बाबाला न सांगता लपत कामाला गेलो. 2 दिवस माहीत नव्हतं बाबाले का मी हमाली काम करू राहिलो म्हणून. पण तिसऱ्या दिवशी जसं माहीत पडलं होतं तो मायबाबांना सगळ्यात पहिले झोडपलं मला धरून. तुले हमाली काम कोण सांगितलं म्हणे करायला. मी म्हटलं मी बोललोच नव्हतो काहीच. मी म्हटलं आपल्याला मार खायची आता आली म्हटलं तर खाऊनच घ्या. नंतर म्हणे बाबा जायचं नाही म्हणे अजिबात. मी म्हटलं तुम्हाला सपोर्ट करायसाठी गेलो होतो. म्हटलं नाही म्हणे ते काम करायचंच नाही म्हणे, दुसरं काम करायचं म्हणे, हमाली काम नको करू म्हणे. तर मी ऐकलो नव्हतो आणि मग कंटिन्यू ते हमाली काम करत राहिलो होतो मी. नंतर मग आपलं लग्न सुद्धा झालं, आपल्याला मुलं बाळ झाले. आपण एवढा मोठा असा विचार कसा केला की आपण मुंबईला जावं, बिग बॉस मध्ये आपण टीव्हीवर दिसावं, हे नेमकं स्वप्न कसं आलं? हे स्वप्न म्हणजे कसं, मी बॉडी बिल्डिंग, आता मी जिम स्टार्टिंग माझी जिमची जर्नी सांगतो मी. जसं मी माझा भाऊ होता जो मोठेवाचा पोरगा गोपाल नावाचा, त्याच्यापासून सुरू झाली. तो जिम मध्ये जा वर्कआउट करायचा, त्याची बॉडी बनली होती चांगली. आणि मी शाळेत एकदम म्हणजे पतला पोरगा होतो. त्यावेळेस नाही का शाळेतले पोरं मारायचे. जो पतला आहे त्याला बिलकुल मारायचेच. एकदम मेन एक लीडर आहे त्याचा, आणि तो दबा गिबा टाकायचा, मारायचा. आणि त्या टाइमला कंडिशन मायाली तेच झाली होती. आणि मी त्याची बॉडी पाहत जाऊ. मी म्हटलं यार मी जेव्हा मोठा आहे ना याच्यासारखीच बॉडी जिम चालू करीन म्हटलं. आणि मी वयाच्या 17व्या वर्षापासून मी जिम स्टार्ट करून टाकलं होतं. आणि न सांगता माझ्या दादा म्हणे जिम मध्ये 18 वर्ष झाल्याशिवाय जायचं नाही म्हणे.
तर मी कधी कधी घरीच आपला वर्कआउट करायचा, 30 मारणं, इटा घेतल्या ते 2, त्याला एक बांबू लावायचा, त्याचा मग डंबल बनवला होता, तर घरी तयार केलं होतं मी साहित्य. असे 5-6 महिने घरी मारल्याचे. त्याच्यानंतर जिम मध्ये गेलो, जिम वाल्यानं हाकलून दिलं होतं मला, 18 वर्षाचा नाही आहे म्हणे तू. नंतर दुसऱ्या जिम मध्ये गेलो, त्याला सांगितलं मी 18 वर्षाचा आहे म्हणून. तिथून मग स्टार्ट केलं मी ना, आणि असं करता करता मी 2 वर्ष 3 वर्ष बॉडीमध्ये चांगला रिस्पॉन्स आला, आणि घरचे डाएटच खात जाऊ मी, जे काही आपल्या कडधान्य भेटत जाय त्यावेळेस. आणि जर्नी अशी चालू राहिली, आणि 7-8 वर्ष झाले कंटिन्यू मी जिम चालू केलं होतं. आणि 2017 मध्ये माझी पहिली कॉम्पिटिशन होती. जिम मधले पोरं म्हणे आपण चल म्हणे आपण कॉम्पिटिशन खेळू म्हणे, आणि आपल्या अमरावतीचीच होती प्रॉपर. नव्याच कॉम्पिटिशन होती. त्या कॉम्पिटिशन मध्ये गेलो, आणि तिथं कटलो होतो मी. म्हणजे कट वगैरे नव्हते काहीच, नॉलेज काहीच नव्हता, आणि कटलो. मग कटलो तर मग एकदम जिद्द पेटली काय आपण कटलो कोण. मग जजला विचारलं मी कोण कटलो, त्यांनी सांगितलं कट नाही आहे म्हणे. तर मग युट्यूबवर विचारलं मी ना, बा डाएट कशी, म्हणजे काय हा. नेमकं? कशी डाएट वाईट फॉलो करायचं. त्याने सांगितलं होतं अंडे चिकन खायला. तेव्हा पैसे तर नव्हते आपल्याकडं. हमाली काम करत होतो, मला हमाली कामाचा एक बेनिफिट होता मला. तर त्याच्यापासून मला फॅट लवकर हे होत कमी होत जायचं. होते. तर मी काय करायचं, कांबी आपलं, आणि मेन म्हणजे डाएट आपल्याजवळ अंडे चिकन आणायला पैसे नव्हते, कारण घराची परिस्थिती एवढी म्हणजे खराबच होती, हा, आपल्याला घरगिर सांभाळणं होतं. तर त्यावेळेस काय केलं होतं मी ना, गाजर, पत्तागोबी, टमाटर आणि बीट हे डेली दोन्ही टाइम मी हेच खात जाऊ. जेव्हा भूक लागली मी हेच खात जाऊ. ते म्हणे पोळी भाजी काहीच नाही खायला लागत, भात घेत, ते युट्यूबवर विचारलं होतं. तर मग ते बंद करून टाकलं, आणि 1 महिना कंटिन्यू ते डाएट आणि काम, आणि प्लस अजून आपली कोंडेश्वर आहे आपल्या इथं, तिथच्या पायऱ्या मी चढत जाऊ. 1 घंटा तिथे जात जाऊ. तिथं जाऊ, कामावर सुटल्याबरोबर तिथे जाऊन तिथून मग त्या पायऱ्या करायचं. तिथून आल्यावर कंटिन्यू 1 महिना गेलो, आणि त्याच्या बाद बडनेरात एक कॉम्पिटिशन होती, टिपू सुलतान म्हणून कॉम्पिटिशन होती. तर मी त्या कॉम्पिटिशन मध्ये गेलो, आणि डायरेक्ट मी माझ्या वेटमध्ये पहिला मारला होता. त्या वक्ती समजलं मला आपण एवढं असूनही, म्हणजे एवढ्या डाएटनं पैसे नव्हते आपल्याकडं, पण पहिला मारला. मी विचार केला त्यावेळेस का नाही, आपल्या जर्नीमध्ये कुठं ना कुठं ह्या बॉडी बिल्डिंग मध्ये यशस्वी होऊ आपण. आणि नंतर मला माझे कोच भेटले होते स्वराज दादा, आणि ते म्हणे मला तू फक्त मेहनत कर, बाकी पैसे वगैरे नको देऊ म्हणे, तू फक्त त्याला मेहनत कर म्हणे. मग ते मला गायडन्स करत आले. मग त्या बडनेरा श्री 2-3 वेळा झालो. त्याच्या बाद विदर्भमध्ये पहिला नंबर, असे खूप साऱ्या ट्रॉफ्या वगैरे आहे. आणि हे जर्नी मग करता 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 एक दिवस काय झालं, माई पोरगी आणि माई आई अशी टीव्ही पाहून राहिली होती, आणि मी जिम मधूनच आलोच होतो मटकेस. आणि माई पोरगी म्हणते गौरी, तिच्या आजीले, आजी म्हणते माय बाबा कधी जाणार म्हणे टीव्हीवर. आणि माझ्या आईचं एकच रिॲक्शन होतं तर म्हणे आपण गरीब आहे म्हणे, आपण कुठं जातो रे म्हणे, आपल्याला कुठं भेटेल म्हणे एवढ्या मोठ्या टीव्हीवर. आणि मी घरी आलो, आणि मी असं हातपाय वगैरे धुतले, आणि बस असं बॅग मधलं सामान वगैरे काढून राहिलो होतो. तेवढ्याच्यात माझी पोरगी म्हणते बाबा तुम्हाला टीव्हीवर जावं लागते म्हणे. म्हटलं टीव्हीवर जावं लागते. म्हटलं कहून रे. नाही म्हणे मला टीव्हीवर पाहायचं आहे म्हणे तुम्हाला. मी एकदम म्हणजे विचार एवढं डोक्यात नव्हती घेतली गोष्ट, पण ते माझ्या पोरीनं 2-3 दिवस मला तेच गोष्ट म्हटलं ठीक आहे म्हटलं, एक दिवस टीव्हीवर जाईनच म्हटलं. नंतर मित्र भेटले, आणि मग सगळ्यात पहिले मी ऑडिशन द्यायला गेलो. मित्र होते माझ्या संग, रमण नावाचा पोरगा होता, तो घेऊन गेला मला ऑडिशन द्यायला. आणि दिल्ली, चंदीगड, हैदराबाद आणि पुणे 4 ठिकाणी गेलो आम्ही. तिथं मी कटलो ऑडिशन मध्ये, आणि कटलो. नंतर घरी आलो. सोशल मीडिया चालूच होता मला, इंस्टाग्राम. बरोबर. इंस्टाग्रामवर मी समजा रोडीस म्हणजे ऑडिशन द्यायच्या पहिले मी 1 महिना अगोदर मी सोशल मीडिया चालू केला होता, ज्याच्यावर माझे रिस्पॉन्स चांगले भेटले होते, फॉलोवर वगैरे चांगले वाढले होते. आणि तिथं गेलो, आणि सगळ्याला जर्नी दाखवली ते रोडीची, कशी मी कुठं थांबून राहिलो, कशी ऑडिशन देऊन राहिलो, काय ते सगळे सांगितलं मी ब्लॉग मध्ये ते. आणि नंतर मी जेव्हा घरी आलो होतो, आणि एकदम सिरियस झालो होतो, एवढी मेहनत केली रे यार काहीच नाही झालं, आणि पोरीचं स्वप्न होतं आपल्या टीव्हीवर पाहायचं. आणि मग नंतर लोक सगळे कमेंट करायचे का आपण म्हणे बिग बॉस साठी ट्राय करा, बिग बॉस साठी ट्राय करा. मी म्हटलं यार बिग बॉस साठी अशी कोणची ऑडिशन राहते, माहित नव्हतं ना काहीच. तर मग मी म्हटलं अरे ऑडिशन साठी काय करायचं. नंतर मग थोडं गुगलवर सर्च कर, मित्र सगळे म्हणजे असं पाहिले विचारून काय ऑडिशन राहते का. नाही म्हणे ते स्वतःहून बोलावते म्हणे. तर मी स्वतःहून मग त्याला जो आपला ब्लॉग राहता, ब्लॉग सकाळचा एक संध्याकाळचा माझ्या एक मोटिवेट रील राहायचा 6 वाजता आणि एक 9 वाजता. तर मी त्याला बिग बॉसच्या चॅनलने कलर्स मराठी, आणि अजून बिग बॉसचं एक पेज होतं, त्याला मी दोघांनी टॅग करायचो. कंटिन्यू 1 वर्ष मी टॅग केलं त्याला, आणि नंतर मला त्याचा फोनच आला होता. कसं वाटलं आपल्याला फोन आला, एकदम आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण होताना फोन आला. म्हणजे कसं, पहिल्या दिवशी मी जिम मधून झालो होतो, आणि मी डाएट वगैरे घेतली, आणि मी ब्लॉग बनवत होतो माझ्यावाला. आणि तेवढ्याच्यात नाही का त्याच्या टीम मधला एका मेंबरचा मला मेसेज आला इंस्टाग्रामवरून. मी लक्ष नाही दिलं, मला असं वाटलं फेक वीक असं बाई, कुणालाही असं वाटते. नंतर सकाळी मी बोललो मग तिच्या संग, तर नंबर पाठवा म्हणे. नंबर पाठवला आणि बोललो मी. तर ते डायरेक्टच म्हणणं होतं त्याचं, बिग बॉस मराठीस मध्ये तुम्हाला आवडेल का म्हणे यानं. मी एवढं मनातून म्हणून म्हटलं आज पोरीचं स्वप्न पूर्ण होऊन राहिलं म्हटलं. हा म्हटलं बिलकुल म्हटलं, वा म्हटलं मला आवडलं म्हटलं.
तर ठीक आहे म्हणे तुमची मीटिंग आहे म्हणे मुंबईला या लागेल म्हणे तुम्हाला. मग मुंबईला गेलो, मीटिंग झाली आणि पहिली मीटिंग झाली. तुम्हाला दुसरी मीटिंगसाठी रेडी राहा म्हणे, तेव्हा सांगणार म्हणे आम्ही तुम्हाला. दुसरी मीटिंग झाली. दुसऱ्या मीटिंग मध्ये काय झालं होतं, माझं थोडं ऑपरेशन झालं होतं. तर गणपतीच्या पिरियडमध्ये ज्या दिवशी गणपती बसते त्या दिवशी भरती झालो मी, ऑपरेशन झालं होतं. तर ऑपरेशन झाल्याच्या नंतर 3 महिने माझी जिम बंद झालं होतं एकदम. म्हणजे मीटिंग तर पहिली झाली होती, त्याच्यानंतर ऑपरेशन झालं होतं. तर ऑपरेशनच्या जिम बंद, डाएट वगैरे सब बंद. तर थोडं पोट निघालं होतं माझं. आणि दुसऱ्या मीटिंगच्या तिथे म्हणे आता ते एक मोबाईलमध्ये प्रोफाईल होती माझी, जे आपण स्क्रीनवर ठेवतो आपली प्रोफाईल, आणि त्याला बॉडी बिल्डिंग ते मेसेजेस जे आहेत तर ते हळूहळू त्याची नजर तिथंच जाय. अशी बॉडी आहे का म्हणे तुझी? मी म्हटलं अशी तर नाही आहे म्हटलं, हे कॉम्पिटिशनची आहे म्हटलं. तर आता कशी आहे म्हणे. मग त्याला दाखवलं मी फोटो. आजच सकाळचा म्हटलं ब्लॉग आहे, अरे आपण ब्लॉग कंटिन्यू ठेवतो ना. तर मी ते ब्लॉग मधलं त्याला व्हिडिओ दाखवला. अरे तू इथं पोट गीट आहे म्हणे. म्हटलं दादा म्हटलं आताच म्हटलं मी ऑपरेशन वगैरे झालं म्हटलं, त्याच्याने म्हटलं माझी अशी कंडिशन आहे म्हटलं. पण काही नाही म्हटलं, मी हे चेंज करू शकतो म्हणे. नाही नाही म्हणे, असं नाही म्हणे, आता म्हणे नाही होऊ शकत म्हणे. म्हटलं दादा म्हटलं एक चान्स द्या म्हटलं मला, 20 दिवस द्या म्हटलं. 20 दिवसात अगर बॉडीने चेंज केली तर मायना रोशन नको म्हणून. मला रोशनच नको म्हणून, ओळखून मला घेऊ नका म्हटलं. मी एकच म्हटलं चॅलेंज दिला त्याला मी, तो चॅलेंज एक्सेप्ट केला मी. आणि तिथून घरी आलो आणि घरी याच्या पहिले तिथूनच मी डाएट फॉलो चालू केली माहिती. जसं मला नॉलेज होतं, जसं स्वरादांना सांगितलं होतं मला हे डाएट फॉलो करायची आपण. आणि ते 1 किलो शेंगा घेतल्या त्या मी त्या मुंबईमध्ये खायच्या बटाण्याच्या. सगळेजण माझ्या घरचे जीवन राहिले, मला जीवन घ्या. म्हटलं नाही. मी म्हटलं आता इथून तर करा. म्हटलं सगळे वर्षभराची एवढ्या वर्षाची मेहनत म्हटलं 15-16 वर्षाची म्हटलं पुरी वाया जाणार नाही म्हटलं. आणि पुरीचं स्वप्न आहे म्हटलं इथं पुरंच वाया जाणार म्हटलं. तर मी त्या शेंगा घेतल्या, कंटिन्यू खात आलो घरी. आणि स्वराजदाला फोन लावला. मी म्हटलं दादा मला अशी गोष्ट आहे म्हटलं, मला 20 दिवसात म्हटलं बॉडी चेंज करायची आहे. ठीक आहे म्हणे, आपण डाएट म्हणे एकदम हार्ड करावं लागेल म्हणे, कारण की आपल्याला 20 दिवसात बॉडीचं चेंज म्हणे होणारच नाही म्हणे. तर मी डाएट चालू केली. डाएटमध्ये अंडे, चिकन बॉईल, फक्त मीठ वगैरे बंद. 20 दिवस पासून मीठ बंद, सगळं ऑइल सगळंच बंद. ना सलाद ना राईस, काहीच नाही, फक्त अंडे, चिकन. फक्त मी सकाळी 8 अंडे खाल्ले, एग व्हाईट. तर मग जायचो कामावर. दिवसभर आपलं 2-3 वाजेपर्यंत आपलं 200-300 पोत्याचं काम झालं. उन्हीत आणि चक्कर येत जा मला. जसं मी सावलीत राहिलं तर मला काही वाटत नाही, जसं उन्हीत पोतं घेऊन गेला चक्कर पैसे किती मिळायचे तुम्हाला हमालीच्या याच्यामध्ये? हमालीच्या याच्यातून म्हणजे पोत्याप्रमाणे राहते. 3.5 रुपये पोतं राहते. मी स्टार्ट केलं तर तो 50 पैसे होतो हो, पण आता फक्त 3.5 रुपये पोतं काय आहे. रोज पडायचा तुम्हाला त्याच्यामध्ये? 3.5 म्हणजे जेवढे पोते उचलसान तेवढे तुम्हाला पैसे भेटतात. 1000-2000? हा, जे सांगू राहिलो मी, 200 पोत्याचं, कधी 100 पोत्याचं काम होते, कधी 200 पोत्याचं, कधी 700 पोत्याचे होते, 500 पोत्याचे होते. सगळ्या माणसाची इच्छा होती तेवढे पोते. एवढ्या पैशातून घर चालवणं, जिम करणं, परिवाराला सांभाळणं शक्य आहे? नाही, शक्य नाही आहे. पण मी त्याच्यात मी नवीन एक टास्क घेतला होता मी स्वतःसाठी. काही एवढे आता 500 पोत्याच्या हिशोबाने आपल्याला घर बी चालवणं आहे आणि लेकरं बी होते. तर त्याचा बी दवाखान्याचा खर्च किंवा त्याच्यासाठी पैसे जमा करून ठेवणं, तर ह्या गोष्टीवर सगळं लक्ष होतं माझं. आणि बॉडी बिल्डिंग तर हे स्वप्नच आहे माझं. मी म्हटलं हे तर कंटिन्यू ठेवायचंच आहे आपल्याला. तर मी काय करायचं, लोक जसे म्हातारी माणसं राहते त्याच्याकडून काम नाही होत, तर मग ते थकून जात. समजा आज 500 पोत्याचं काम आहे, पण ते 200-300 पोत्याचं पर्यंत काम करायचे, तर मी त्याचे एक्स्ट्राचे 100-200 पोत्याचं काम मी एक्स्ट्रा करू. मग ते एक्स्ट्रा 200 पोत्याचं काम केलं का मला ते एक्स्ट्रा पैसे भेटते, ते मी बॉडी बिल्डिंग मध्ये लावू. तर मी रोज असं करायचं. सर्वच मुलांचं एक स्वप्न असते सामान्य घरात राहणाऱ्या, की आपल्या स्वतःचं घर असावं. असं स्वप्न आपल्या रोशन भजनकरचं सुद्धा होतं. तो प्रवास कसा होता आपला? एक छोटंसं घर होतं, जे घर गळत होतं. आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच पाहिलं. आज आपलं नवीन घर होत आहे. कसं वाटतंय आपल्याला? कसा प्रवास होता तो आपल्या घराचा? हे स्वप्न माझ्या पोरीचंच होतं, सांगतो ना. माय होतं पहिले, सगळ्यात पहिले जेव्हा माझं झोपलो होतो, वरतून ताळपत्री आणि मातीच्या रूमा होत्या आमच्या, आणि कुळाचं असं म्हणजे कुळ म्हणतो ना आपण, जे काळ्यावळ्या लावून आपलं बाथरूम राहते, हे होतं. त्याच्यात एक टाकं राहत जाय. मी म्हणे यार आपलं घर कधी बनवू आपण, म्हणजे विचार राहते ना माणसाला, आपण बी काहीतरी पैसे जमा झाला, आपण बी आपलं लोकांचे घर पाहतो. मी पण स्वतःचं घर असं तिथे झोपल्या टाईप, म्हणजे कोणी म्हणून काय इथं बकऱ्या माझ्या घरी अजूनही आहे. माझ्या भाऊ चारते तर बकऱ्या तिथंच सगळं म्हणजे गलाटासारखं. तर असं वाटतं का नाही बा, आपण बी मेहनत करू आणि आपलं घर बनवू, सगळ्यात पहिले स्वतःचं घर बनवू. आणि दोघा भावांना आम्ही मेहनत घेतली. बहिणीचंही लग्न झालं आणि बाबाचं ऍक्सिडेंट झालं होतं, तर ते बी घरीच होते, त्याचा पाय तुटला होता तो. आणि मग मग दोघंच भाऊ आम्ही मेहनत करणे आले. तर मग आम्ही दोघा भावानं घर बांधलं. म्हणजे लग्नाच्या ज्या वर्षी 2017-18 मध्ये लग्न झालं आमचं, आम्ही 2017 मध्ये घर बांधलं. म्हणजे छपाई केली नव्हती, फक्त घर उभं केलं होतं. त्या घरात मग सगळ्यात पहिले एकदम मुमेड असं होतं का नाही बाई, आता स्वतःचं घर झालं, कुळा काढायचा आणि स्वतःचं बाथरूम आहे ते बाई, म्हणजे एकदम असं वाटतं आता आपलं स्वतःचं मेहनतीनं घर बांधलं. नंतर असं वाटतं आता छपाई कधी करा. तर छपाई 2017 पासून 2000 लग्न झालं मग आमचं. तर मी लग्न झाल्यावर दोघे भावाचं लग्न झालं, आम्ही एकाच वर्षी लग्न केलं दोघा भावानं.
तर माय झालं त्याचं 4 तारखेला झालं 5व्या महिन्यात, आणि माई त्याच दुसऱ्या दिवशी मायला 5 तारखेला माय लग्न होतं, मे मध्येच. लव्ह मॅरेज आहे का? माय लव्ह मॅरेज होतं आणि हा. माझ्या गड्याचं अरेंज मॅरेज होतं. हा. तर त्याचं दोघांचं लग्न झालं आणि मग तो झोपाचा किचन मध्ये, मी हम्म. झोपाचं जिथं देवघर आहे तिथं झोपाचं, आणि एक हॉल, 3 रूम होते. तर आम्ही अशा याच्यात म्हणजे राहून सनी आम्ही विचारायला यार आपली फॅमिली बी वाढ राहिली, आता आपल्याला छपाई बी करणं आहे, घर बी. मग सोशल मीडिया आला. हम्म. सोशल मीडियाच्या याच्यानं थोडे पैसे येत गेले, कामाचे बी पैसे. मी असं करता करता मग बिग बॉसने जायच्या पहिले मी घराचं काम चालू केलं होतं. मी म्हटलं नाही आता स्वतःचं घर होऊन आलं. पोरगी म्हणी मायली म्हणजे माझ्या भावाचं चुलत भावाचं घर वगैरे सफाई मस्त चांगलं. माय पोरगी म्हणे एकच गौरी बाबा आपलं बी कसं असं कधी होईन म्हणे घर. म्हटलं एक दिवस होणार हो, म्हटलं थांब. हम्म. मग मेहनत करत गेलो मी. सोशल मीडियाने पैसे येत गेले काही, त्या पैसे जमा करून मी मस्त आता घर बांधलं वरतं, आणि ते आता खुशाल राहते. आणि एक असं वाटते का माझ्या जे संघची पोर होती ना बॉडी बिल्डिंगचे, मी ते सगळ्याले म्हणून श्रद्धाली बी म्हणून, आणि एक प्रसन्न नावाचा मुलगा होता आणि एक अजय नावाचा. ते म्हणे यार माझ्या घर बांधायचं म्हटलं सगळ्यात मोठं स्वप्न आहे म्हटलं आता ते म्हणजे हे बिग बॉसच्या जर्नीच्या पहिलीची गोष्ट आहे. जेव्हा मी कॉम्पिटिशन केलं त्या टाइमला मी म्हटलं माझ्या यार घर बांधायचं आहे म्हटलं मला. मग माझ्या पुरीचं म्हणणं आहे म्हटलं घर पाहिजे. तू जेव्हा आला ना आता तू घरात ह्याची मला भेटायला बिग बॉस मराठीत जसं मी घरी आलो ते आले, सगळ्यात पहिले त्यानं घर पाहिलं. ते म्हणे का म्हणे रोशन म्हणे स्वप्न होतं म्हणे घर बांधायचं, आज तुला करून दाखवलं म्हणे पुरं. सोशल मीडिया वापरणं कधीपासून सुरू केला आपण? सोशल मीडिया चालू केला मी आता 1.5 ते 2 वर्ष होऊन राहिली शाळेत. म्हणजे फक्त इंस्टाग्राम पासूनच आपण सुरुवात केली? इंस्टाग्रामच- युट्यूब? नाही माय फक्त इंस्टाग्राम पासूनच सुरू झाली. काय झालं होतं उन्हाळ्यात आमची इथं धक्क्यात नाही काय खूप सारं काम राहते बडनेरात. धक्क्यात माल धक्क्यात शिमटाचं सगळ्यात जास्ती रॅक येते. सकाळी 4 वाजता उठा, मग दिवसभर आपलं 500-600 पोते कुठंच नाही गेले दिवसाची रोजची तुमचे उन्हाळ्यात. आणि दिवसभर काम केल्याच्या बाद संध्याकाळी डाएट फॉलो होत नाही जाय मायली, कारण की दिवसभर कंटिन्यू काम होते. थकणं आणि संध्याकाळी 8-9 वाजता घरी जाणं. मग जिम मध्ये झाले टाइम नाही भेटत, मी डायरेक्ट घरी जाऊन झोपाचं डायरेक्ट लुळमुळ होऊन जाय माणूस. आणि असं करता करता मी जे 70 किलो वजन होतं मी 60 किलोवर आलो होतो उन्हाळ्यात काम केल्यानं. दिवसभर रोजचे 700-800 पोते रोज येऊन राहिले आणि शरीर बी तुटून राहिलं होतं. आणि मग काय झालं होतं, एक जण मला माझा मित्र भेटला. तो म्हणे यार रोशन भैया बोले आप बोले बहुत बारीक दिखे, बोले की बीमार आहे क्या बोले. म्हटलं हा बीमार नाही आहे म्हटलं, कामाच्यानं झालं म्हटलं. कामाचं त्याला काही माहित नव्हतं मी. आज त्यावेळेस नाही कुणाला लय लोकांना माहित नव्हतं की मी हमाली काम करतो म्हणून. कारण राहणं वेगळं आणि मी काम वेगळं होतं, म्हणजे वेगळंच राव. म्हणजे हमाली काम करून मी राजो टापटीप आपला. आणि मग त्याला असं वाटतं का नाही काही फेकतं म्हणे तू हमाली काम करतो. मी म्हटलं नाही ना राजा मला माहित नाही मी हमाली काम करायला, तू सांगू राहील. तर नंतर मी ती गोष्ट एकदम रुचली कुठंतरी. मी म्हटलं यार आपण खरंच बारीक होऊन आलो यार म्हटलं, आपले कपडे बी ढिले झाले, आपलं बॉडी बिल्डिंग करिअर होतं म्हटलं, त्याच्यावरही थोडं लक्ष दूर होऊन आलं. तर मग बरसात जशी 3 महिने झाले आणि बरसात जशी लागू होऊन राहिली ती एका जणानं मला मित्रानं म्हटलं होतं मला, तो मित्र म्हणे जेव्हा बी तो म्हणे मला ब्लॉग ही चालू कर म्हणे, ती जर्नी चांगली म्हणे, लोकांना आवडून म्हणे. पण मी म्हणे यार कुठं म्हटलं आपलं टाइम नाही भेटत, बनवता नाही येत म्हटलं. नंतर 1 वर्ष झाल्याच्या नंतर ह्या उन्हाळ्याचा पिरियड आला होता. त्याने 1 वर्ष पहिले म्हटलं होतं मला त्या पुरानं इंस्टाग्रामवर टाकायचं, सोशल मीडियावर व्हिडिओ. पण मी लक्ष नव्हतं दिलं त्या टाइमला. पण हा पुराण जेव्हा म्हटलं ना, हा पोरगा आला मला असं म्हटलं, पण मी म्हटलं आता जिम स्टार्ट करतो. पण जिम स्टार्ट करायच्या पहिले विचार आला, म्हटलं आपण सोशल मीडियावर बी आपले व्हिडिओ टाकू म्हटलं इंस्टाग्रामवर. आणि मी पहिले सुरुवातले स्टार्ट केलं तर मी जिम मधला चालू केल्याच्या बाद मग 2-3 दिवस जिम मधले टाकले, 2-3 दिवस कामावरचे असे गाण्यावर टाकले. असे 5-6 दिवस झाल्याच्या नंतर विचारला डोक्यात, मी म्हटलं यार आता आपण ब्लॉगिंग चालू करू म्हटलं, जसं सकाळी उठून येतो आपण हे सांगू. मी ब्लॉगिंग चालू केली. म्हणजे 10 दिवस झाले होते. आणि 10व्या दिवशी मला पोरगा भेटला होता मला जिम मधलाच. भैया बोले आप डेली वीडियो डाल रहे बोले, 10 दिन से देख रहे बोले, हम वायरल कब करेंगे बोले. मैं म्हटलं 100 डालूंगा 1 व्हायरल करूंगा म्हटलं. त्या पोराला एकच म्हटलं तुम्ही. आणि मी नेक्स्ट दिवशी नाही का मी असं सकाळी उठलो, रॅक लागला म्हणे 3:30 वाजता फोन आला आणि मी तयार होऊन बसलो होतो. आणि वरतून पाणी येऊनच राहिलं होतं. म्हटलं पाणी बंद होईपर्यंत बसून राहू म्हटलं, पाणी बंद झालं तर निघून जाऊ म्हटलं. पण इंस्टाग्राम मी चेक केलं त्यावेळेस, तर मला त्यावेळी इंस्टाग्रामवर माझे फॉलोअर होते 1111. आणि त्याच्या अगोदर असंही झालं होतं का स्पॉन्सरशिप येते म्हणे 1000 फॉलोअर झाल्यावर. आम्ही मग अशी मित्राची कोणी जिम मधले फॉलो कर 1000 फॉलोअर झाल्यावर मला स्पॉन्सरशिप येईल, सप्लिमेंट भेटन, मदत होईल मला. असं करून पाहिलं तर पण ते काही झालं नव्हतं. पण जेव्हा 1111 फॉलोअर दिसले होते मला, तो आकडा मला लय चांगला वाटला होता. आणि त्याचा मी स्क्रीनशॉट काढला आणि स्टोरी लावली. आणि पाणी बंद झालं, कामावर चाललो गेलो. रॅक खाली केला आणि रॅक खाली 200 पोत्याचं काम केलं होतं वाटते त्यावेळेस. सकाळी 9 वाजेपर्यंत आम्ही 200 पोत्याचं काम केलं. आणि मग खाली गाड्या 9च्या बाद गाड्या सुटते भराची अजून. तर आम्ही असं गाठच्या डब्यात जो रेल्वेची गाडी राहते ना, त्याच्या मागे गाठचा डब्बा राहते, त्याच्यात जाऊन बसून गेलो मी, माझे मित्र बंटी आणि एक कुणाल नावाचा पोरगा. आणि बसलो. आणि एक विचार आला तर डोक्यात, आज म्हटलं काहीतरी नवीन काही बनवू म्हटलं, काय बनवू. पण तेवढ्याच्यात माझ्या डोक्यात आला एक गोष्ट का नाही म्हटलं आपली जर्नी सांग म्हटलं, आतापर्यंत कशी आपली जर्नी आली.
आणि त्याला विचारून आलो मी व्हिडिओ बनवतो तुम्ही, म्हटलं पाहिजे जमला का? तो म्हणे मला काही समजून नाही राहिलं म्हणे. म्हटलं जाऊ दे म्हटलं. मग तिथून उठलो मी गोडाऊन मध्ये गेलो, तिथं बनवलं मी ना. मग सांगितली, माझा मित्र होता बंटी, तो म्हणे चल म्हणे मी येतो म्हणे सांग. त्यानं मोबाईल पकडला आणि मी जेव्हा जर्नी सांगितली ते आणि व्हिडिओ बनवला. आणि मग दिवसभर मग गाडी भरली. मग 3 वाजता अजून परत रॅक लागला होता रॅक, आणि 6 वाजता मी शेड्यूल करून घेतला होता तो व्हिडिओ जो माझ्या जर्नीचा होता. आणि तो 6 वाजता शेड्यूल करून ठेवून दिला मी ना, आणि तो टाकून दिला होता सोशल मीडिया. म्हटलं 6 वाजता ऑटोमॅटिक चालला जाते तो. काम केलं मी ना, काम खतम झालं. मी 8 वाजेपर्यंत काम चाललं होतं आणि हातपाय वगैरे धुतले. आणि मी म्हटलं आता जिम मध्ये तर टाइम घरी जाईन तर अजून टाइमपास आहे म्हटलं. मी डायरेक्ट माय कसं होतं, मी जिम साठी बरोबर टाइम काढू. मग मार्केटमध्ये जायचं, तिथचे अर्धा डझन केळे खाल्ले, डायरेक्ट जिम मध्ये. एक थैलीमध्ये माझी टी शर्ट राहायची जिम साठी स्पेशल. आणि डायरेक्ट मी जिम मध्ये गेलो. जसं जिम मध्ये गेलो, तो पोरगा मला म्हणायचा व्हायरल करून. तोच पोरगा माझा आला, भैया बोले आपका व्हिडिओ व्हायरल होगा. मी म्हटलं कोणचा रे? अभी डाला होगा बोले आपने वो जो व्हायरल. मी पाहिलं तर हो. मग त्याच्यावरच नाही पाहिलं तर 5,000 डायरेक्ट फॉलोअर दिसले त्याच दिवशी. मग 6,000 7,000 कंटिन्यू फॉलोअर आणि व्ह्यूज येऊन आले. आणि सगळेजण जिमचे कॉंग्रॅच्युलेशन सगळेजण हे करायला, यार भैया आपने बोला था बोले कल, लेकिन आज ही हुआ बोले वो 100 डालेंगे एक व्हायरल करून. आणि तिथून माझी जर्नी सुरू झाली. काय नाही तर कंटिन्यू म्हणजे आज 1 मिलियन झाले फॉलोअर. पब्लिकली माझी जर्नी सांगितली. आणि त्या जर्नी पासून आज लोक मोटिवेट झालेले आहे. आणि कोणी जॉबवर लागले. दादा म्हणे पहिले आम्ही विचार करू म्हणे का आम्ही किती बी काम केल्यावर थकून जाऊ, पण तुमचं काम पाहून म्हणे आम्ही एकदम मोटिवेट होऊन जातो म्हणे. हे कामाच्या खालीच आहे म्हणे. एवढे पोते उचलून हमाली काम करणं, जिम करणं, हे लय कठीण काम आहे. मुंबईची जर्नी कशी राहिली आपली? बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर कशा सर्व जणांची ओळख झाली, कशा पद्धतीचं आपलं तिची जर्नी राहिली? मुंबईची जर्नी तर अशी होती, बिग बॉसच्या घरात जायच्या अगोदर काय होतं, मी बिग बॉस शो कधीच नव्हता पाहिला. आणि वेळच नाही भेटे, कारण सकाळी 4 वाजता जाणं आणि संध्याकाळपर्यंत हे माझ्या शेड्यूलच होता तसाच. आणि जिम करणं, डाएट, तिकडून आल्यावर ब्लॉग बनवणं, म्हणजे 12-1 मला रोजची वाजी झोपायला. तर मला ह्या गोष्टीचा टाइमच नव्हता भेटला. आणि तेही बी म्हणे शो पाहून घेजो म्हणे. आणि एक वेळा फक्त मला असं वाटते की युट्यूबवर मी फक्त सूरज चव्हाणचा तो शो पाहिला होता. तो तिचा थोडस क्लिप दिसली होती, ते पाहिली होती. त्याच्यानंतर म्हटलं असंच काही सण. आणि नंतर मी मुंबईला जसं गेलो आणि पहिल्यांदा त्या बिग बॉस रितेश भाऊ जवळ बोलणं, मेन म्हणजे एवढ्या मोठ्या हिरो संघ आपण भेटू राहिलो, एवढ्या मोठ्या स्टेजवर चाललो, ते फिलिंगच वेगळी होती का आज माझ्या पोरीचं स्वप्न पूर्ण झालं. आणि जेव्हा मी घरात आत एंट्री करू आलो, तर सगळ्यात पहिले मला आठवते दीपाली सय्यद ताई आहे ना. मी जसं गेट उघडलं, माझ्या हातात 2 डंबल होते आणि डंबल घेऊन ते दीपाली ताई आली माझ्याजवळ. चला रोशन भाऊ तुम्हाला म्हणे घर दाखवतो म्हणे. आणि मी त्या ताईच्याकडे असंच पोरलं, ती पण ते ताई मला घरात घेऊन चालली. आणि मी म्हणून एवढे मोठे बाई सेलिब्रिटी लोक आपल्याला आज घरात घेऊन चालले, घर दाखवू राहिले. हा बेड आहे म्हणे, तुम्ही बेड कोणता घेसान? मग बेड घेतला होता मी. इथं तुम्ही तो साबणचा हॅम्परचा होतं ते ठेवलं होतं. तुम्ही इथं तुम्हाला किचन रूम दाखवतो, हे दाखवतो. मग ते राकेश बापट होते, अजून विशाल होता, अजून प्राजक्ता ताई होती सिंगर विंगर, आणि सागर दादा होते, सागर कारंडे दादा. मी फक्त त्या घरात फक्त पहिले तर मी यायलाच ओळखलो होतो, फक्त दीपाली ताईला, बाकीचं नव्हती माहित. आणि एक सागर दादाले, कारण कॉमेडी पाहत राहतो, कॉमेडी. आणि दीपाली ताईचं गाणं होतं मराठी. आणि त्या गाण्याच्या म्हटलं येतो. आणि तो सीन एवढा खतरनाक होता का, हा सेलिब्रिटी संघ आपल्याला घेऊन चालले, म्हणजे एक फिलिंगच वेगळी होती. स्वप्नात असल्यासारखं वाटत. स्वप्न असं वाटतं मला, स्वप्न तर नाही. मी ताईले म्हटलं ताई मी स्वप्न तर नाही पूर्ण राहिलं म्हटलं, तुम्ही दाखवू राहिले म्हटलं. आणि हे म्हटलं तुम्ही शब्द नाही ना रोशन भाऊ म्हणे, तुमचं स्वप्न पूर्ण आलं म्हणे आता म्हणे. ते स्वप्न तुम्ही आम्ही आतापर्यंत मी म्हटलं तुम्हाला टीव्हीवर पाहिलं होतं म्हटलं, पण आज रिअल भेटू राहिलं म्हटलं तुम्हाला. वेगळीच फिलिंग होती. बिग बॉसच्या घरामधला एक व्हिडिओ आपला चांगला व्हायरल झालेला होता. ते आपण एक बोरी उचलली होती आणि म्हटलं होतं आपण की रोजीरोटी आहे माझी, मी खोटं बोलणार नाही. टास्कचा तो विषय होता, काय होता नेमका तो? टास्कचा असा विषय झाला होता. आणि ओमकारानं पहिला जो टाइम होता, पहिला टास्क होता आमचा, त्यावेळेस काय झालं होतं, मी ओमकार आम्ही सगळेजण धावलो. आणि ओमकारच्या मधातून मी ते थैली पकडली होती, बोरी पकडली होती. आणि ते दोघांनी पकडली होती. दोघांनी पकडल्याच्या नंतर ते त्याच्यात झटापटी झाली आमच्या, लय झालं काही त्याच्यात त्या गोष्टीत. आणि प्राजक्ताताई संचालक होते त्या टाइमला, तर त्याचा निर्णय अंतिम निर्णय त्याच्यावर होतं सगळं. तर त्यावेळेस म्हणे ज्याच्याजवळ जास्ती जो पहिले पकडन म्हणे त्याची बोरी म्हणे. मी म्हटलं नाही ताई, म्हटलं मी आई शपथ सांगतो, रोजी रोटीची शपथ घेऊन सांगतो म्हटलं, मीच पकडली आहे म्हटलं हे बोरी, आणि हे माई आहे म्हटलं. नाही म्हणे ते त्याचं काय झालं होतं, त्याची टीम बनली होती त्या टाइमला 12 जण, बरोबर 12-14 जणांची. ना आम्ही 12 जणांची होती, आणि आम्ही होतो 5 जण, आमची टीम वेगळी. तर हे 12 जण आमच्या खिलाफत होते, तर आम्हाला देणं नव्हतं. मग दुसरा लागला टास्क आमचा अजून. आणि मी त्या बाबतीत विचार केला, तर आता तर म्हटलं काही असं म्हटलं 2-3 उचलतोच म्हटलं मी. ताईने सांगितलं होतं का जो ज्याच्याजवळ पहिलं पकडा त्याची बोरी
आणि मी खरंच गेलो, 2 पकडल्या पहिले आणि तिसरी ते दिव्या पोरगी होती, तिच्या जोडून असं पकडून घेतली मी ना. ती दिव्या तिला पकडलं होतं दिव्यानं अशी, ते पण आली होती अशी कट्ट्या संग. 2 बोरी माय अशा बघली आणि ती तिसरी ते. तर अशा घेऊन आलो मी आणि झटापटी झाल्या. माझ्याजवळच्या बोऱ्या कोणी ओळवाळ करून नेल्या माझ्या अंगावर. मी पळून गेलो होतो आणि पुरं अंग ताकदीनं मला घासत घुसत गेलो होतो, पण सोडली नव्हती मी. पण मी त्यावेळेस प्राजक्ता ताईला म्हटलं, आता तर म्हटलं 2 पकडल्या, म्हटलं 3 पकडल्या तर म्हटलं ते दिवेल देऊन द्या म्हटलं. पण ह्या 2 पकडल्या म्हटलं, हे तर म्हटलं माया म्हटलं पहिले मी पकडल्या म्हटलं. नाही म्हणे आता म्हणे त्याच्यावर जास्ती आहे म्हणे. मी म्हटलं तर ताईले एकच म्हटलं, वा म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन ताई म्हटलं, सही निर्णय घेता म्हटलं. नाही म्हटलं मी रोजीरोटीची कधी शपथ खोटी नाही घालणार म्हटलं, पण तुम्ही आज म्हटलं एवढं मोठ्या शोवर म्हटलं खोटे बोलत आहे. जेवढी सदस्य होते घरामध्ये सर्व त्यांना माहित होतं की बिग बॉसचा हा गेम कसा खेळायचा. आपण तिथे नवीन होतात, आपल्याला काही माहिती नव्हतं, आपणच सांगितलं. तर अशामध्ये ते आपल्याला गेम समजायला किती वेळ लागला तिथे? मला 1 हप्ता लागला होता गेम समजायला. काय झालं होतं माहिती, एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी लोक सांगू म्हणजे राहणं तेच मोठं टप होतं सध्या. कारण की एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी राहणं, बोलणं, त्याचं भांडणं हे लय मोठी गोष्ट होती. मला तर शो माहित नव्हता. पण माझ्या टीम मध्ये होते असे का जे पहिले रिअलिटी शो करून आले होते. जसं विशाल हिंदी बिग बॉस करून आला होता, रुचिता रोडीज मधून आली होती आणि अनुश्री होती, ते बी रिअलिटी शो करून आले. हे म्हणजे 3 जण माझ्या टोळीमध्येच होते आणि मी होतो फक्त एकटा जो शो नव्हता पाहिला आणि काहीच नव्हतं केलं. तर मी त्याच्याकडून मला शिकलो होतं तेवढं. मी त्याला विचारायचो, विशाल भाऊ, रुचिता हे त्याला विचारो कारण शो मध्ये करा काय लागते म्हणजे मुद्दे मांडा लागते म्हणे, भांडा लागते म्हणे, कुठं जिथं वाटते म्हणे तिथं बोला लागते म्हणे. मी म्हटलं असं राहते काय, आणि मी तेच करवतो. मग मुद्दे मांडायचे आपले स्वतःचे, जिथं चुकला कोणी तिथं बोलायचं. म्हणजे मग ते माया एक वेळा काय झालं होतं, त्या टोळीने माझ्या टोळीने अंडीची चोरी केली होती आणि मी डायरेक्ट जाऊन म्हटलं माझ्या टोळीने म्हटलं अंडी चोरली म्हटलं माझ्यासाठी चोरीच आहे म्हटलं. मीच त्याच्या खिलाफात गेलो होतो. आणि नंतर आमच्या ज्या 2-3 गोष्टी झाल्या त्या काय असं असते काय म्हटलं नाही मी चोरीच्या खिलाफात आहे म्हटलं. मी तुम्ही जरी केली तर म्हटलं तुमच्या खिलाफात राहणार. नंतर ते म्हणे हेच म्हणे तू सही स्टँड घेतला म्हणे, असा स्टँड राहते म्हणे, तू जो मुद्दा म्हणतो म्हणे आपण हे असंच राहे म्हणे. आणि मी ते कंटिन्यू ठेवलं होते त्या घरात आणि मी या लोकांपासून खूप गोष्टी शिकलो होतो आणि एक रिअल पर्सनॅलिटी ठेवली होती. जसं मी बाहेर होतो बरोबर आणि बाहेर पण असंच आहे मी, जसं मी अंदर राहिलो होतो. मी त्याला माहित होतं की हा पोरगा वेगळाच आहे आणि काही त्याला तर त्याचा गेम प्लॅन होता. बाकी मी माझ्या हिशोबानंच राहतो. तिथं मुद्दे राव काही मला जिथं वाटलं तिथं बोलू, मी डायरेक्ट बोलून राहतो. अमरावतीचा मुलगा कुणी असेल जो आता मुंबईला जर गेला तर आपली भाषा बदलवतो, सर्वात महत्वाचा हा मुद्दा आहे. मात्र आपण विदर्भाची आणि अमरावतीची भाषा त्या शो मध्ये सुद्धा सोडली. कसं वाटते आपल्याला, काय सांगाल? मला लय जण पहिले इंस्टाग्रामवरच म्हणे पहिले तुम्ही भाषा चेंज करा. मी म्हटलं पायरे भाई म्हटलं आपण आहे म्हटलं पहिल्यापासून लाईनाचं मोठं ह्या विदर्भाचं मोठा झाला आणि ह्याच भाषेनं आपण जे काही भाषा बोलतो म्हटलं घरी बी हेच भाषा बोलतो. मग ऐकून ते आम्ही तुम्ही हे मला जमतच नाही म्हटलं, किती बी करसान कोशिश. तर माझ्या तोंडातून तेच म्हटलं मी मायावाला हा बस म्हटलं हेच माझ्या शब्द नाही. काही गोष्टी त्याले पहिले समजायला भारी जात जाय. जसं आपण काहीतरी बोलतो ना आपली भाषा, तर त्यावेळेस म्हणजे काय बोलला तू, मग त्याला सांगून हे असं बोललो. नंतर त्याला बी आवडायची ते सागरदा होती, सचिनदा होती. सचिनदा तर ठीक आहे म्हणा आपल्या विदर्भाच्याच बाजूला होते बरोबर. आणि बाकीचे दीपाली ताई, राकेश बापट, मग त्याला पण आवडायचे. रोशन बोलते. एक वेळा काय झालं तर बिग बॉस स्वतः म्हणे मले जमते का म्हणे वराडी म्हणे. म्हटलं हो बिग बॉस तुम्हाला पण जमते म्हटलं बिग बॉस. अच्छा, एकदम छोट्याच्या घरात राहणं आणि एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीच्या मनामध्ये राहणं, काय प्रेरणा मिळाली आपल्याला त्यांच्यामधून? प्रेरणा अशी मिळाली का मी कधी शो नव्हता केला, पण ह्या लोकांपासून खूप गोष्टी लय काही शिकला माणूस. तर रिअल राहणं एक फेक राहणं त्या गोष्टीत मी जमीन आसमानचा फरक आहे तिथं बाकी. आणि मी जे रिअल माझी पर्सनॅलिटी ठेवली होती त्या रिअल पर्सनॅलिटीचे ना आज मी एवढे मोठे लोक कमावलेले आहे. बाहेर बी लोक चांगलेच म्हणते मला, पण ते फेक पर्सनॅलिटीने वेगळं वाटते. ते फक्त 3 महिन्याच्या शोच्या हिशोबानं. पण मी जे माझी पर्सनॅलिटी ठेवली मला असं वाटतं की खरंच मी तेच बळी होती माझी पर्सनॅलिटी, मी जी रिअल होतो. बरोबर. आणि ह्या लोकांपासून खूप साऱ्या गोष्टी शिकलो का मी आता नेक्स्ट जो बी शो आहे ना, जो बी कोणचा बी रिअलिटी शो त्यासाठी रेडी आहे. एक पर्सनॅलिटी जर आपण ठेवली असती तर आपण सुद्धा शेवटपर्यंत तिथे टिकले असतात, काय वाटते आपल्याला? मला तर असं वाटत नाही. त्या घरात कोणाला काय त्याच्या हातातच आहे, जे आखरी काढणं ज्याला ठेवायचं आहे. बरोबर. आता तिथं चांगले बी लोक निघून राहिलेले बाहेर. जो नाही काही करून राहिला तो बी तिथंच आहे, जो करून राहिला तो बाहेर येऊन राहिला लागला. आता ते म्हणजे वोटिंगवर आहे. आता वोटिंगवर तर मी पहिल्या आठवड्यापासून 7 आठवडे होते का मी नंबर 1 वर वोटिंगवर होतो. आणि ते मी मला असं वाटलं खरंच मी वोटिंग मध्ये कुठेतरी कम पडलो जेव्हा घरात होतो. पण जसं मी बाहेर निघालो मोबाईल घेतला तेव्हा चेक केलं तर मी नंबर 1 वोटिंगवर होतो. आणि एक विचार आला डोक्यात काय रे असं कसं केलंय. पूर्ण शो सेट असल्यासारखं वाटलं का आपल्याला? मग काय वाटते म्हणजे असं स्क्रिप्टेड म्हणजे ठेवायला शो नाही आहे तो. म्हणजे स्वतःसाठी तिथं काय कोणी सांगत नाही तुम्हाला असंच करायला लागणार, तसं स्वतःच्या मनानंच होते. बाकी त्याच्या हातात राहते
कोणाला किती दाखवायचं आणि काय दाखवायचं आहे हा. त्या शोच्या त्याच्या हातात आहे बाकी. मग आता त्याच्यावर मी जे बाहेर- मला आता मी बाहेर येऊन पाहिलं मी लाईक खूप साऱ्या गोष्टी का मी त्या घरात लय काही गोष्टी केल्या. आम्ही अशा आता सगळे फ्रेंड होते आणि आम्ही सगळ्या संग माझा बॉन्ड चांगला होता. बरोबर माझ्या टीमचे लागण तर दुश्मनी होते पण त्याच्या संग माझा बॉन्ड चांगला होता. बरोबर आणि ते माझ्या टीमचंही म्हणणं होतं पहा म्हणे आमचे तुमच्या संग लागण तर पटत नाही म्हणे पण आमच्या घरात आमच्या टीम मधला माणूस असा आहे म्हणे तुमच्या सगळ्या संग बॉन्ड चांगला आहे म्हणे. हा. आणि माझ्या खरंच होता. मी म्हणे त्याला पहिले म्हणतो तुम्ही तुमचं पात बसा मला वाटते ह्या माणसाला चांगलं वाटते मी त्या माणसांग बोलणार बी बसणार बी. आणि माझे वेगळे माणसं बी होते. मी टीम मधलाच होतो फक्त. आणि माझ्या टीम मधले दोन मी दुसऱ्या माणसासंग राहू एक सचिन दादा होते आपले एकदम क्लोज आणि एक सागर दादा आणि एक मी. आम्ही तिघ जण वेगळेच राहू त्या घरात. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सर्वात पहिलं आपल्याला कोणाची आठवण आली आणि काय विचार आला? सगळ्यात पहिले माझ्या पोरीची आठवण आली होती हा. का मला माझ्या पोरीला भेटायचा आहे म्हणजे दोन गौरी राशी आणि एक शिवा. हम्म. कारण की मी जेव्हा गेलो होतो घरात तेव्हा शिवा 7 महिन्याचा होता. हा. लहान मुलगा आहे आपला. लहान मुलगा. हम्म. आणि मी म्हटलं यार आता मोठा झाला असं चालत असं. आणि मी तेवढ्यात काय झालं होतं माहिती आहे का मी जसं घरात ज्या दिवशी चाललो होतो ना त्याच दिवशी मला माझ्याजवळ फोन होता तेवढ्या पुरतं बोलाले घरी घरच्या संग. तर मी जेव्हा गेलो होतो तेव्हा फक्त झोपायचा फक्त असं शिवा. हम्म. नंतर मी जसं गेलो तेव्हा त्या मी जिथं झोपतो तिथं बाबा बाबा असं करायचा म्हणे. हम्म. बाबा 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 मी आवाज द्यायचो "ए शिवा ए शिवा" मी त्याला झोकाव देत जातो. नंतर मी घरात जायच्या पहिले मला फोन आला सीमाचा. मला सीमा म्हणे बाबू म्हणे रांगायला लागला म्हणे. हम्म. म्हटलं अरे बापरे म्हटलं रांगायला लागला का म्हटलं मला पाहू दे तेवढ्याच्यात फोन कट झाला. हम्म. आणि ते मला घरात एंट्री जायची होती ना हा. तेवढ्याच्यात तो व्हॅनिटी वाईन मधून मला फोन घेतला आणि म्हटलं मला पाहू दे म्हणेपर्यंत तू राहिला सिंग तसाच. तसं. माझ्या मनात राहिला यार म्हटलं राहिलं रे म्हटलं आपल्या बोरायला पाहायचं आखरीचं. आणि जसं मी बाहेर निघालो सगळ्यात पहिले म्हटलं बाहेर निघाल्यावर पहिले असा सीन होता माया तर मी म्हटलं एवढ्या दिवसापासून ऊन नव्हती पाहिली 50 दिवसापासून. हम्म. सगळ्यात पहिले पट्टी होती माझ्या डोळ्यावर गाडीत बसवलं मला आणि असा हातावर ऊन पडू राहिली होती 5 वाजताची वेळ. मी तेव्हा असं म्हटलं असं मी म्हणून राहिलं आता किती वाजले ते म्हणे ते हसू राहिले आम्ही सांगू नाही शकत म्हणे. आणि मी तेव्हा ती गेस केलं होतं का आता एवढे वाजले असं वाजले म्हटलं. असं. आणि मी जसं व्हॅनिटी व्हॅन मध्ये पोहोचलो तर त्या ताईले म्हटलं आता किती वाजले म्हटलं. तर म्हणे तुम्ही गेस करा म्हणे किती वाजले. मी म्हटलं आता वाजले म्हटलं 5:30. आणि तिनं अशी घड्याळ लागली 5:30च वाजले त्या टाइमला. आणि ते म्हणे एवढे मी तुम्हाला कसं समजलं म्हटलं मी म्हटलं हमाली काम करतो ना आम्ही असं ऊन आणि याच्यावर म्हटलं बरोबर ओळखून घेतो म्हटलं किती वाजले. आणि नंतर तिला म्हटलं मोबाईल द्या म्हटलं ताई. नाही म्हणे मोबाईलची आम्ही परवानगी नाही देत म्हणे सध्या. म्हटलं द्या ना ताई म्हटलं प्लीज. मग तिच्यासमोर बोललो मी म्हटलं द्या ताई म्हटलं घरची लई आठवण म्हटलं काय तुमच्याच हातात रोज मला फक्त इंस्टाग्राम दाखवा म्हटलं मला. आणि मी सगळ्यात पहिले मी माझ्या घरचीचं इंस्टाग्राम खोललं आणि त्याच्यात सगळ्यात पहिले पाहिलं मी शिवाले राशीले गौरीले ती फिलिंगच एवढी वेगळी होती. आणि ते पाहून राहिलो मी रडू बी राहिलो म्हटलं लई मोठी झाली रे लेकरं आता. ते तो फिलिंग होता माझ्या सगळ्यात पहिले मला हे पाहू द्या म्हटलं. आपण इथून सुद्धा मुंबईला प्रवास रेल्वेनेच केला होता हो. आणि बिग बॉसच्या घरातून निघून सुद्धा रेल्वेनेच आपण परत नाही, आलात. मी बसनं आलो होतो बिग बॉसच्या घरातून डायरेक्ट हा. अमरावतीला. ट्रॅव्हल्स. नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात अमरावतीकरांनी आपलं स्वागत केलं, जंगी स्वागत सुद्धा हा. केलं. आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले व्हिडिओ बघितले. कसं वाटलं त्यावेळेस? काय उत्सुकता होती आपल्या मनात? एवढी फिलिंग खतरनाक होती का मला मी जेव्हा बिग बॉसच्या घरातून निघालो आणि माझी फॅमिली आलीच होती संग. मी म्हटलं तुम्ही येऊन जा म्हटलं पटकन. मी जसं त्या दिवशी निघालो ते फोन लावला ते रातोरात ते मित्र मायले फॅमिली पुरी निघून आले तिथं. आणि आले आणि भेटलो म्हटलं चला मग त्या हॉस्टेलमध्ये थांबलो होतो एक सिक्रेट हॉस्टेल ते म्हणे सिक्रेट जागी थांबा म्हणे तुम्ही. आणि माय समजा सोमवारी म्हणजे मी शुक्रवारी झालो त्या लिमिट आणि मला 2 दिवस तिथंच थांबलो होतो. आणि सोमवारी तिथं मायाला हे होतं न्यूजवाल्या संग प्रेस कॉन्फरन्स. हा. तर ते 37 जणांचे होतं. आणि मी थांबलो तिथं फॅमिलीला बोलावलं फॅमिली आली बोललो गेलो सगळं. आणि चांगलं वाटलं होतं. म्हटलं चला म्हटलं आता चाय घेऊ म्हटलं. बाहेर निघालो जसं मी आणि तसंच थोडंसं समोरच चाय कॅन्टीन तिथे गेलो चाय पेता एक लाईन पोरगा आला अरे रोशन दादा. सगळ्यात पहिले म्हणून ह्या कसं ओळखते मुंबईत म्हटलं आपली बिग बॉस मध्ये गेलते म्हणे तुम्ही. हा. त्यानं जशी त्याच्या घरात त्यानं रोशन दादा आली म्हणजे रोशनची पुरी फॅमिली आली आजूबाजूची पुरी फॅमिली आली पुरी लोकांवर पुरी जमा झालेले होते. ते फिलिंग एवढी वाटत आज आपल्या मुंबईत मी म्हटलं एवढे चायनीवाले आहे म्हटलं. आणि ते त्याचं म्हणणं एकच होतं दादा म्हणे आम्ही म्हणे तुम्ही होते म्हणे तोपर्यंत बिग बॉस पाहिजे म्हणे आता म्हणे बंद केलं म्हणे आम्हाला इंटरेस्ट नाही म्हणे तुम्ही होते तर 5 जण म्हणे. नक्कीच रोशन दादांनी एक महत्वाचा मुद्दा जो आहे तर तो बिग बॉसच्या घरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. तो मुद्दा आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नेमका काय मुद्दा होता दादा? तो काय होता मुद्दा मी जेव्हा स्टार्ट केलं होतं आम्हाला जसं बिग बॉसच्या घराच्या आधी सांगतो मी जर्नी. मी जेव्हा स्टार्ट केली तेव्हा 50 पैसे पोतो भेटायचं मला एका पोत्याचे 50 पैसे. पैसे. पण आता 16 वर्ष झाले फक्त 3.5 भाव आहे.
आणि मी म्हटलं एवढ्या वर्षात आपली महिन्यात किती दूर चालली गेली. 5 रुपये व्हायला पाहिजे नव्हता आपल्याला भाव, पण आम्हाला 5 रुपये भाव नाही भेटला तर आम्हाला 3.5 वर लटकलोय आपण. 10 पैसे 20 पैसे असेच वाढते 3 आम्हाला. रुपये वाढले त्याच्यावर. हा 3 रुपये वाढले, 10 पैसे 20 पैसे असे वाढते फक्त आमच्या मालिकामात. हम्म. तर मला पाहिजे होता 5 रुपये भाव. आणि मेन म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे मुद्दा आम्हाला दवाखान्याला लागून होता. हम्म. आमच्या फॅमिलीला नाही आणि मला पण नाही. आणि कुठंतरी आम्ही कर्जबाजारी होऊन आम्ही ते पैसे काढून पडती भाजी येते जेव्हा दवाखान्याचं काम येते तर कर्जबाजारी 20% 10% 20% पैसे व्याज. काढून व्याजाचे पैसे काढून मग ते आपल्या दवाखान्यात खर्च करा. आणि ते कलम एवढी होऊन जायचं आहे का त्याच्या व्याजावर पैसे लागते. आणि मग ते वर्षभर आम्हाला ते फेडेपर्यंत व्याज भरणं ते पैसे भरणं तर ह्या गोष्टी कुठेतरी मला असं होती का नाही. म्हटलं अरे एवढ्या मोठ्या शो मध्ये आलो आणि आपल्या आपण जर्नी पाहिलीच आहे. म्हटलं मी आतापर्यंत आम्हालाच काम करत होतो. म्हटलं हा मुद्दा एवढ्या मोठ्या शोवर खर्च म्हणून म्हटलं हा मुद्दा टाकू. म्हटलं दीपाली ताईला सांगितलं. दीपाली ताई म्हणे एकच म्हणे मी आहे म्हणे तुमच्या पाठीशी आणि मी करतो म्हणे मुद्दा. आणि हा मुद्दा मी 40 दिवस मांडला होता. का म्हटलं 3.5 म्हटलं 5 रुपये भाव भेटायला पाहिजे आणि आम्हाला म्हटलं दवाखाना लागू व्हायलाच पाहिजे म्हटलं आमच्या परिवाराला ना आम्हाला. तर हा मुद्दा मांडला तर आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हा दोघांना बी आमची मागणी होती का ह्या गोष्टीवर मुद्द्यावर म्हटलं कुठेतरी काम करायचं म्हटलं. आणि हा मुद्दा बाहेर दाखवलाच नव्हता. आणि एक दिवस काय झालं तर 6व्या आठवड्यात सचिन दादा निघायच्या दिवशी आम्ही दोघेच डेंजर झोन मध्ये होतो. आणि मी म्हटलं आज तर मुद्दा मांडलाच नाही म्हटलं. तर रितेश भाऊले म्हटलं रितेश भाऊ म्हटलं माझा मुद्दा राहिला म्हटलं मांडायचा. कोणचा म्हणे रोशन भाऊ म्हणे. तर मी म्हटलं माझ्या हमाली कामाचा. हो का म्हणे सांगा म्हणे आम्हाला. मी म्हटलं जिथं 3.5 तिथं 5 रुपये भेटायला पाहिजे. आणि म्हटलं मेन म्हणजे आम्हाला दवाखाना लागू नये म्हटलं. त्याला सांगितलं मी एवढ्या वर्षापासून हमाली करालो एवढेच भाव झाला म्हटलं. ते भाऊ म्हणे स्वतः म्हणे ह्या गोष्टीवर म्हणे आम्ही पुरी टीम म्हणे काम करू म्हणे आणि हा बाहेर मुद्दा दाखवतो. पण तो मुद्दा दाखवला नाही. मी जेव्हा बाहेर आलो मला असं वाटतं खरंच म्हणलं आपला मुद्दा जो होता मेन त्या गोष्टीवर म्हटलं कुठं ना कुठं काम झालंच असं म्हटलं. पण बाहेर आल्यावर मला दिसलाच नाही तो मुद्दा. आणि मी माझ्या मित्राला विचारलो अरे म्हटलं दाखवलं का रे. नाही म्हणे काहीच नाही दाखवलं. मग मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला. आणि तो आता व्हिडिओ एवढा चालून राहिला आहे का लोकमतवाले सगळेजण त्याच्यावर ऍक्शन करत आहे. आणि हा मुद्दा त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून सगळेजण मदत करत आहे या गोष्टीसाठी. 40 दिवसापासून म्हणजे एकदाही तो मुद्दा दाखवला गेला नाही. नाही एकदाही नाही. नाही काय कारण असेल काय वाटते. आता ते त्याच्या हातात राहते. ते मेकर लोकांच्या हातात कसं काय दाखवायचं आहे. 1.5 घंट्याच्या शोची संबंध त्याच्याही संबंध दाखवते ते. बरं. पण मला तर असं वाटतं का मी म्हटलं रोज मायाला मुद्दा मांडत जाईल म्हटलं. दीपाली ताईले म्हटलं तुम्ही पण म्हटलं मी गेल्यावर म्हटलं तुम्ही मांडजा म्हटलं. आणि मी राहिलं तर मी तर रोज मांडणार म्हटलं. पण मी गेल्यावर मी तुम्ही मांडजा म्हटलं. दीपाली ताईचं मायाला बोलणं झालं होतं या गोष्टीवर. दीपाली ताई म्हणत येसन तिथं पण बाहेर दिसून नाही पडून राहिलं. सिटी न्यूजच्या माध्यमातून काय मागणी करायला आपण मुख्यमंत्र्यांना. मुख्यमंत्र्यांना एकच मागणी आहे का जिथं मी 50 पैशापासून स्टार्ट केलं तर 16 वर्ष झाले का 3.5 रुपये भाव आहे. इथं 5 वाले पाहिजे ना तर 3.5 आहे. तर इथं 5 रुपये भाव द्यायला पाहिजे ना. मेन म्हणजे सगळ्यात मुद्दा आम्हाला दवाखाना लागू नये आमच्या फॅमिलीले आम्हाला. तर आम्हाला दवाखाना लागू झाला पाहिजे. ज्याच्यापासून आम्ही जे म्हातारे माणसं आहेत त्या लोकांना सगळ्यात जास्त जरूरत आहे. आमच्या समजा म्हातारे माणसं काम करते होत नाही तरी कामाला यायला लागते. कारण की त्याच्यावर पैसेच नाही राहत दवाखान्यात जायसाठी ना कायच्यासाठी. आणि ह्या मुद्दा खरंच ह्या गोष्टीवर काहीतरी कुठेतरी काम करा. अगर ह्या गोष्टी काम झाला ना तर खूप सारे लोक जे अमरावतीतले आनंदात राहील. आणि ह्या मुद्द्याचा अगर यश भेटलं ना तर सगळ्याचा आशीर्वाद भेटून जाईल. एक शेवटचा प्रश्न दादा. सर्वांचं या सर्व यशाचं श्रेय कोणाला द्यायला आपण. श्रेय मी हे माझ्या पोरीले आईले आणि माझ्या गुरुजीले माझे मित्र आणि माझ्या घरचीले सगळ्याला श्रेय देईन. कारण यानं सगळ्यात जास्त मदत केली. नक्कीच एक छोट्याशा घरातून निघून फक्त आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण करावं म्हणून एक हमाली करणारा व्यक्ती मुंबईच्या बिग बॉसच्या घरात पोहोचतो. हाच खूप मोठा प्रवास रोशन दादाचा आपण नक्कीच बघितला. ते हमालीपासून असो किंवा बॉडी बिल्डिंग आणि हा संपूर्ण बिग बॉसच्या घरात पोहोचेपर्यंतचा प्रवास. खरंच हा प्रेरणादायी प्रवास. आज याच प्रेरणेतून अनेक युवक जे आहेत आपण सॉरी दादा एक विचारायचं राहिलो तर काय संदेश द्याल आताच्या युवकांना. युगाला एकच संदेश देईन. कारण की मी तर काही शिकलोच नव्हतो. पण एक मनात एक विचार होता त्या वेळेसपासून शिकलो तर नाही आपण काहीतरी नाव मोठं करायचं आहे. बरोबर. खरंच मला ह्या फील्डमध्ये बॉडी बिल्डिंग मध्ये नाव मोठं करायचं होतं. पण हे बॉडी बिल्डिंग माहिती कधी मला ह्या बिग बॉसच्या घरात मला माहित नव्हतं काहीच. पण ते पोरीने म्हटलं त्याच्याबाद मी एकदम चिडलो आणि त्या गोष्टीसाठी मी एकदम मोटिवेट झालो. म्हटलं नाही करायचं काही हो म्हटलं रात्रंदिवस एक करायचं या गोष्टीसाठी. ब्लॉग बनवायचं राहिलो ब्लॉग बनवले. आणि माणसाच्या अंदर काही राहिले ना म्हणजे एक गोष्टीची हिंमत हे पाहिजे जिद्द. आणि मला हे पुरं करायचं होते ते. मी मला 16 वर्ष लागले या गोष्टीले. आज मी सक्सेस झालो. पण लोकांना कधी कोणाला कधी सक्सेस भेटेल काय सांगतात. 2 महिन्यात बी भेटू शकते 1 वर्षात भेटू शकते माझ्या एवढा बी टाइम लागू शकते. पण सक्सेस भेटते मला एवढं माहित आहे. सबुरी का फल ते मिठा म्हणते ना ते खरंच राहते.
नक्कीच मेहनत केली तर त्याचं श्रेय सर्वांना मिळतंच असं एकंदरीत रोशनदादाचं म्हणणं आलं आहे. आज रोशनदादाची आपण अनेक काळ जे आहे चर्चा केली, त्यांच्या यशाबद्दल असो किंवा त्यांच्या मेहनत आणि प्रवासाबद्दल. असेच आणखी आपण मुलाखती सुद्धा आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत मी पाहत एक राहा अ, सिटी म- न्यूज. हा, बोला मी ना. एक मेसेज देणार आहे पब्लिकला. मी जेव्हा बिग बॉसच्या घरात गेलो होतो तर तुमचं लहान्यापासून मोठ्यापासून खूप सपोर्ट होता आणि बाहेर आलो तर मी आज आजी बी राहिली ना ते पण म्हणते मी पण बिग बॉस पाहत होतो म्हणे. कधी नव्हतं पाहत म्हणे म्हणा आज तुमच्या बिग बॉस पाहत होतो म्हणजे एवढं चांगलं वाटतं म्हणा कारण आपण एवढी मोठी इज्जत कमावली आणि ह्या पैसा काय आज न उद्या कमावूनच घेऊ पण इज्जत हे सगळ्यात मोठी धन आहे. मी हे सगळ्यात 50 दिवसात मी हे कमावलेलं आहे. ट्रॉफी नाही आली पण लोकांचं मन जिंकून आलं आहे. बस एवढंच म्हणतो तुम्ही एवढा मोठा सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. असाच सपोर्ट राहू द्या. अजून याच्यापेक्षा आपण समोर जो कोणत्या ना कोणत्या शो मध्ये अजून नाव रोशन करू आणि आपल्या अमरावतीचं नाव तर रोशन करायचंच आहे. नक्कीच पाहत राहा सिटी न्यूज.